बोला. मी भावना सिद्धिराज गाडे पाटील. मी वेंकी दादाची म्हणजे मी आरोपीची बहीण आहे. वेंकी दादा मूकबधीर आहे, म्हणजे त्याला ऐकायलाही येत नाही आणि बोलताही येत नाही, आणि म्हणून त्याच्या वतीनं मला त्याची केस लढायची होती. त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट जोडलंय? हो, तो मूकबधीर असल्याचं सर्टिफिकेट जोडलंय मी, आणि आता कस्टडीमध्ये असताना त्याची जी मेडिकल एक्झामिनेशन झाली त्याचे पण रिपोर्ट्स अटॅच केले. मग तर मला त्याच्या बाजूने केस लढायची परवानगी हवी होती. हे बघा, एक तर तुम्ही भाषेवर लक्ष द्या. तुम्हाला केस लढायची म्हणजे वकील आहात तुम्ही? नाही. मग तुमच्याकडे काही सनद आहे? मग तुम्ही काही स्वतः आरोपी आहात? मग तुम्ही केस कसं काय लढू शकाल? नाही, म्हणजे मला त्याच्या बाजूने बोलायची परवानगी हवी होती. का? कारण तो मुका आहे. हे बघा, मुक्या माणसाच्या बाजूने कोर्टात कोणीही केस लढू शकतं, हे तुम्हाला कोणी सांगितलं? मुक्या माणसाला कोर्टाकडून इंटरप्रेटर लागतो, जो त्यांचे हातवारे आम्हाला शब्दात आणि आमचं बोलणं त्यांना हातवारे करून समजावेल. आणि तुम्ही तसा अर्ज केलात की तो तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही आर्थिक परिस्थिती चांगली नाही असं म्हटलंय, मग त्यासाठी तुम्हाला कोर्टाकडून वकीलही मिळेल. कायद्यामध्ये कोणाचीही अडचण होणार नाही अशी तरतूद आहे. तुम्ही कोर्टात बोलायची काय गरज? नाही. हे बघा, दिस इज नॉट सफिशियंट. हे होऊ शकत नाही. सर, आमच्या वेंकीच्या हातवाऱ्यांवरनं त्याला काय म्हणायचंय हे तिराही त्याला थोडंफार कळू शकतं, पण ती पूर्णपणे नाही सर. सर, त्याच्या हातवाऱ्यांमागचा अर्थ उलगडायला कोणीतरी त्याच्या जवळचा माणूस, आणि भावना त्याची बहीण आहे, हिला लहानपणापासून सवय आहे, म्हणून आम्ही ही परवानगी मागतो. बाबा, बाबा असं का होतो? आज मला वाटलं होतं की मला बोलायला मिळेल, निदान वेंकी दादा घरी येईल अशी आशा तरी निर्माण होईल, पण असं काहीच नाही झालं. भावना, हे बघ भावना, आयुष्य नेहमीच आपली परीक्षा घेत असतं, आणि आता जे झालं ना ते अपयश होतं, पराभव नाही. हे तू आठवतं का, लहानपणी शाळेत असताना समजा एखाद्या गणिताचं उत्तर तुला नाही आलं तर तू काय करायचीस? तू प्रयत्न करायचीस, उत्तर शोधत राहायचीस. आणि तुझे इतर भाऊ बहीण काय करायचे? पटकन गाईड मधनं उत्तर शोधायचे, लिहायचे आणि पसारवायचे खेळायला. पण तू मात्र उत्तर शोधत राहायचीस आणि उत्तर सापडेपर्यंत हार मानायची नाही. पण बाबा, या गणिताचं उत्तर सोडवणं सोपं नाहीये. भावना, जेव्हा स्वतःवर विश्वास असतो ना तेव्हा अवघड गोष्टी सोप्या होऊन जातात. हे बघ, तुझं आणि वेंकीचं नातं खूप वेगळं आहे. बघ, तुमच्यातला जो बॉन्ड आहे ना तो घट्ट आहे. तू असं कर, बोल वेंकीशी, उत्तर सापडतील तुला. बाबा, पण वेळ निघून जातोय ना. वेंकी दादा एकटाच तिकडे कसं सहन करत असेल काय माहिती. म्हणजे आपण तर फक्त कल्पना करू शकतो, पण तो तिथे अनुभवतोय, राहतोय. त्यामुळे भावना, अगं तू मनाला अजिबात नको लावून घेऊस. एक बहीण म्हणून तू खूप करतेस वेंकी करता, पण अगं सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना. पण हे बघ, तू प्रयत्न करतेस ना ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण शेवटी भावना, गाडी आणली, निघूया आपण. का काय सोडतो तुम्ही? नाही नाही, अरे मी जाईन. अहो, एकटे कसं चालला तुम्ही? सोडतो नाही. काहीच नाही, घरी जवळच आहे, मी जाईन. हा, निघा तू.
वेंकी दादा, मी लग्न करून आता हे घर सोडून जाणार आहे म्हणून तू एवढा खुश होतोयस? आणि तू आधीपासूनच माझा हिरो होतास, पण आता तू सुपर हिरो झालायस. रव्याचे लाडू. वेदनांची थाप आठवांचा शाप. हे केल्यावर तुला माझी आठवण येईल. मी पुढच्या वेळेस येईन ना तेव्हा खूप दिवस राहीन.